आजच्या महिन्यात 27 तारखेला सक्षम गौतम ताटे याची निगूढपणे हत्या करण्यात आली, दिवसा ठेवल्या. त्याच्या परिवाराला सांगोलवर भेट देण्यासाठी आज मी आणि माझे तमाम कार्यकर्ते या ठिकाणी गौतम तात्या सक्षमच्या घरी भेट देण्यासाठी आले. प्रश्न हा निर्माण होतो की संपूर्ण महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली लावणारी ही घटना आहे. सुभा फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जातीचं भूत काय आमच्या महाराष्ट्राच्या माने उतरत नाही. आणि त्यातूनच प्रेम प्रकरणाचं निमित्त करून सक्षम गौतम ताटे या युवकाचा निगूढपणे खून करण्यात आला. महाराष्ट्राला कलंकित करणारी, पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी ही अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे. अनेक मंडळी येऊन गेली सांत्वन करायला. आम्ही देखील सक्षमच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आमचे नेते बापूरावजी गजबारे, चरणदासजी गुरुदाजी सर्व त्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला ते शब्दात सांगता येणार नाही. सांत्वन करून देखील दुःख काही दूर होणार नाही अशा प्रकारची घटना आहे. पण पुरोगामित्वाचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये आज या युगामध्ये तिच्या आमचा जे चंद्रावर जाण्याच्या सूर्याच्या प्रदक्षिणा घालण्याच्या गोष्टी घडतो, तिथे जातीच्या नावाखाली केवळ एका मुलावर प्रेम झालं, मुलीवर प्रेम झालं म्हणून त्याची निघून हत्या केली जाते. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ज्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी चुकी गोष्ट आहे. ज्या आचल नावाच्या मुलीसोबत सक्षमची प्रेम प्रकरण होत, हे दोघांनी लग्न करण्याचा इरादा व्यक्त केला होता. ती सक्षमची वाग्दत्त वधूत म्हणता येईल आपल्याला. आता आचल तिने जी हिंमत दाखवली, ते धाडस दाखवलं. आणि ज्या दोघांनी शब्द आणा घेतल्या होत्या भावी जीवन रंगवण्याचं, भावी जीवन जगण्याचं, ते जिवंतपणे सक्षम सोबत ती पूर्ण करू शकली नाही. तरी पण सक्षमच्या मृतदेहासोबत तिने आपल्या कपाळावर त्याच्या नावाचं कुंकू लावलं, हळद लावली आणि सक्षमची पत्नी म्हणून तिथे घोषित केलं. सक्षमच्या परिवाराने तिचा स्वीकार केला. ती देखील महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातील अनोख्या प्रकारची घटना आहे. प्रश्न हा निर्माण होतो की अजूनही मानसिक प्रवृत्ती आमची का दुरुस्त होत नाही. शाहूराजांनी, छत्रपती शिवबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित केलं, मावळ्यांची फौज उभी केली. तिथं त्या एका जातीची फौज नव्हती. ज्योतिबा फुल्यांनी, सावित्रीबाईंनी आयुष्यभर हा अस्पृश्यतेचा, विषमतेचा कलंक मिटवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण आयुष्यभर या देशातील जातीय अस्पृश्यता नष्ट झाल्याच्या आमचा देश महान शक्ती बनणार नाही ही घोषणा केली होती. त्या थोर पुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण देश महाराष्ट्राकडे मार्गदर्शन बघत असतो. महाराष्ट्रात जे घडतं त्याची पडसाद संपूर्ण देशात उमटत असतात. महाराष्ट्र देशातील इतर राज्य महाराष्ट्राचं अनुकरण करत असतात. आता या घटनेचं कसं अनुकरण करणार आमच्या देशातील? संपूर्ण देशामध्ये या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे. तर मी या घटनेच्या संदर्भामध्ये
शासनाकडे आमच्या काही सूचना, काही मागण्या आहेत. एक तर सक्षम तात्याच्या परिवाराला 1 कोटीची सानुग्रह मदत त्यांनी केली पाहिजे. सक्षमच्या परिवारातील त्याच्या भावाला आणि सक्षमची वाग्दत्त वधू आचल तिला सरकारी सेवेमध्ये घेण्यात यावं. सक्षम आपल्या आचलला कमीत कमी पोलीस खात्यामध्ये घेण्यात यावं. BSc करते आहेत. सक्षम अत्यंत सुशिक्षित अशा प्रकारचा तरुण होता आणि पोलीस खात्याचं मी धन्यवाद देतो की त्यांनी तातडीने कारवाई केली. आरोपींना अटक केली. एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा देखील सरकारने पोलिसांनी तपास करावा, त्याला पकडावं. आणि या प्रकरणामध्ये सक्षमची होऊ घातलेली पत्नी आचल तिने जी साक्ष दिली त्या साक्षीच्या आधारावर या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा आणि आरोपींना त्यांनी मागणी केलेली आहे. सक्षमच्या परिवाराने आचलने देखील मागणी केली आहे की या गुन्हेगारांना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशा प्रकारची मागणी सर्वांनी केलेली आहे, आमच्या पक्षाने केली आहे.